संघाची प्रार्थना ही काही एक धार्मिक प्रार्थना नाही, तर ती निश्चितच एक राजकीय प्रतिज्ञा आहे. या धर्माचे रक्षण करणे हा उद्देश तर आहेच, पण संघाच्या अंतिम ध्येयाचा, हिंदू राष्ट्राचा जाणीवपूर्वक उल्लेख आहे. त्या ध्येयपूर्तीसाठी प्राण खर्ची घालण्याचा प्रण देखील आहे. परंतु ही प्रतिज्ञा काही भावनेच्या भरात किंवा कोणी सांगितली, जबरदस्ती केली म्हणून घेतली गेली नसून, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या शब्दात सांगायचं झालं तर, की घेतले व्रतन आहे आम्ही अंधतेने, लब्ध प्रकाश इतिहास निसर्गमाने, जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे, बुद्ध्याची बाण धरिले करी हे सतीचे. ती विचारपूर्वक, जाणीवपूर्वक, डोळसपणे व कोणत्याही परिणामांची तमा न बाळगता घेतली आहे. तसेच ही प्रतिज्ञा घेताना छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी रोहिडेश्वरी आपल्या निवडक मावळ्यांसोबत हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेची जी शपथ घेतली, त्यावरून नक्कीच प्रेरणा घेतली असावी असं वाटतं.